नमस्कार. आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने कटोरी ब्लाऊजची कटिंग दाखवत आहे. हे पेपर कटिंग मी आधीच करून ठेवले होते, कारण की माझ्याकडे हे 4-5 ब्लाऊज शिवायला होते. 4 झालेले आहेत आणि हा 5वा ब्लाऊज मी आत्ता घेतलेला आहे शिवायला कटिंगला. आणि हे अस्तरला मी आधीच इस्त्री वगैरे करून घेतलेली आहे व्यवस्थित. ते काय मी तुम्हाला दाखवलं नाही. आणि त्याच्यावर पेपर पॅटर्न ठेवून व्यवस्थित चॉकने मार्क करून घेते आणि मग आपण कट करूया. कटोरी थोडी क्रॉस ठेवा, म्हणजे तिचा पफ खूप छान येतो. आणि मग मार्क करून आपण कट करून घेऊया. एल्बो बाही आहे ही. मी गळाही इथे लगेच मार्क करून घेणार आहे. गळ्याचा आकार मी पान शेप दिला आहे, पण नंतर मी चेंज केलं. इथे बॉटमला 3.25 इंच घेतलं आहे आणि शोल्डरच्या इथे 2.25 इंच घेतलं आहे आणि त्याला पानाचा शेप देऊन घेतला आहे. आणि आता आपण स्लीव्स कट करून घेऊया. सगळं व्यवस्थित कटिंग करून घ्या. शक्यतो व्यवस्थित कट करा, हे हलू देऊ नका अस्तर. तर मला सवय झाली म्हणून मी उचलते बिंदास. ते पानाचा शेप जरा व्यवस्थित करून घेऊन कट करूया. तर इथे योगपट्टी आपण लगेच कट करून घेऊया. आधी हुक पट्टी कट करून घेते. ते सरळ लाईन आखून 1.25 इंच स्टिचिंग मार्जिंग देऊया आणि त्यावरती आपला बॅक पार्ट ठेवून मार्क करून घेऊया. आणि हुक साईडला 3.25 इंच आणि 3.25 आणि 2.5 पण योगपट्टी घेतलेली आहे. ते कट करूया. तर तुम्हाला मेन फॅब्रिकवरती कटिंग दाखवते. हे मेन फॅब्रिक आहे, त्याच्यावरती व्यवस्थित कटिंग ठेवून तुम्ही जर टाचणी लावून घेतली तरी चालेल. मी डायरेक्ट कट करते. इथे सुद्धा कटोरी थोडीशी क्रॉसच ठेवा, नाहीतर अस्तर क्रॉस होईल आणि कटोरीचं मेन फॅब्रिकचं सरळ होऊन जाईल. तर क्रॉस ठेवा. माझ्याकडून थोडंसं सरळ राहिलेलं, नंतर मी पुन्हा व्यवस्थित ठेवून घेतली ती क्रॉस. कट करून हे स्लीव्स कट करूया. काट थोडासा वाचूनच करूया, कारण की मला काटाचं बॅक पार्टला थोडंसं डिझाईन करायचं आहे. त्यांना तसं हवं आहे कस्टमरला. आणि काट एकाच साईडला आहेत, त्यामुळे बाहीतलेच थोडेसे काटाचं काहीतरी करूया आपण. तर कटिंग झालेलं आहे. स्टिचिंगचं पार्ट उद्या येईल आणि मी कटोरी आणि साईड पार्ट हे ग्लूनी चिटकवून घेते, जेणेकरून फुगा वगैरे नको यायला म्हणून. शक्यतो कटोरी पार्ट आणि साईड पार्ट मी हे चिटकवूनच घेते. ते मी तुम्हाला दाखवते कसं मी चिटकवते. शिवताना सरकत नाही आणि कुठे फुगा वगैरे येत नाही, त्यामुळे कटोरी आणि साईड पार्ट तरी मी फॅब्रिक ग्लूनी चिटकवून घेते. बाकीचं आपण स्टिच करतो तसं स्टिच करून घेते, पण शक्यतो हे चिटकवते. बघा कसं चिटकवते. चला आता स्टिचिंगचा